नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात सर्वजण? मी एकदम व्यवस्थित आहे. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं की नामस्मरण म्हणजे ईश्वराचं नाव घेणं, फक्त नाव घेणं म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण जे काही आहे त्याच्यासाठी केलेलं जे कार्य आहे, त्याच्यासाठी उच्चारलेलं जे वाक्य आहे ते नामस्मरणातच मोडतं. हे गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तरी पण व्ह्यूज येण्यासाठी, लाईक करण्यासाठी किंवा कॉमेंट्स कोणी करण्यासाठी वगैरे व्हिडिओ करणे हा माझा हेतू नाही. जे काही जे आपणाशी ठावे ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, जे रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. जे काही आपल्याला माहिती आहे, जे काही आपल्याला अनुभव आलेले आहेत ते तुमच्या संग शेअर करणे म्हणजे हेही एक नामस्मरणच आहे. जे मला जे काही चांगलं सुचलेलं आहे किंवा चांगल्या कविता आहेत, चांगलं अभंग आहेत, त्याचं पठण, त्याचं मनन, त्याचं चिंतन वगैरे करून त्याचे व्हिडिओ तयार करणे किंवा असंच जे काही अनुभव येतील ते शेअर करणं, हे सुद्धा नामस्मरणातच मोडतं आहे. तर असा काय माझा उद्देश नाही की माझे सबस्क्रायबर वाढावेत, माझे व्ह्यूज वाढावेत, मला कोणी लाईक करावं, असा काही हेतू नाही. तर जे नाम महात्म्य आहे, अशा दृष्टीने जे केलेलं नाम आहे, देवाच्या सत्कार्यासाठी, देवाचं सर्व काही देवाचं आहे म्हणून कर्म करणे म्हणजे नामस्मरण. नामस्मरण तर करतोच आपण. नामस्मरण केल्याशिवाय पर्यायच नाही. नामस्मरणाला कोणताही पर्याय नाही. नामस्मरणातूनच ही सृष्टी तयार झाली आहे. त्या फलाटावर उतरल्याशिवाय देवरूपी घरी जाणे शक्यच नाही. जसं मुंबईमधील लोकल जे आहेत, काही 9 डब्याच्या, काही 12 डब्याच्या गाड्या असतात पहा. 2 स्त्रियांसाठी डबे असतात, एक फर्स्ट क्लास, एक सेकंड क्लास. 2 पुरुषांसाठी एक फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. मागे गार्ड असतो, पुढे चालक असतो. ज्याची जशी स्थिती त्याच्याप्रमाणे ती प्रवास करत असतात. परंतु त्यांना जेव्हा उतरायचं असतं तेव्हा फलाटावर उतरल्याशिवाय पर्यायच नाही. फलाटावर उतरल्याशिवाय घरी जाताच येत नाही. त्याप्रमाणे हे नाम जर घेतलं, नामरूपी फलाटावर उतरल्याशिवाय देवरूपी घरी जाणं शक्यच नाही. त्यामुळे नामस्मरण हे आवश्यकच आहे. परंतु नामस्मरण जे आहे ते सर्व अवस्थेत, ध्यानावस्थेत, सर्व काही करत असताना ध्यानावस्थेत राहणं म्हणजेच नामस्मरण. त्याचं सतत स्मरण असणं म्हणजे नामस्मरण. त्याचं सतत निधिध्यासन असणं, सतत त्याच्या ध्यानात मग्न असणं म्हणजे नामस्मरण. सतत आपल्याला जी काही पुढे कृती करायची आहे, आईवडिलांची सेवा असो, तुळशीला पाणी घालणं असो, किंवा एखादा हरिपाठ, रोजचा आपला जो पाठ आहे ठरलेला, तो करणं असो, हे सगळं नामस्मरण. जे ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळच्या वेळी करणं म्हणजे सुद्धा नामस्मरणच असं आहे. एवढंच सांगायचं आहे मला. नामरूपी फलाटावर उतरल्याशिवाय देवरूपी घरी जाणे शक्यच नाही, एवढंच सांगायचं आहे. राम राम, धन्यवाद.